थोडं प्यायला पाणी देता का भाऊ? ए म्हातारे, अशी एकटीच का फिरतेस रस्त्याने? आता गाडी खाली गावली असतीस तर जागा मेली असतीस ना. माफ करा भाऊ, पुण्यांदा नाही होणार. ऐक, अशी अवस्था कशामुळे झाली तुझी? जाशील ना नीट? हा. गाव कुठलं तुझं? गाव ते गुळूम. वा, तू बी गुळूम गावचीस का? हा, आईला ही गुळूम गावची माणसं माझ्याच वाटायला काय येतात मला कळत नाही. माझी सुपारी बुपारी घेतली काय तुम्ही? माझी सुपारी घेतली का तुम्ही? हा, आणि तुला मारा माझीच गाडी मिळाली का? फुकटचा जेलमध्ये गेलो असतो ना मी. ए हो बाई, हे गुळूम गाव नाही. हा, हे सत्या, हे प्रकरण काहीतरी विचित्रच दिसतंय. तिची अवस्था बघल्या का? हा, अरे तूच काहीतरी केलं म्हणून पोलीस धरतील तुला. चल इकडनं. हे चल. कपे, तिच्या गावात पोलीस नाहीत. तिथं फक्त एक जणच न्याय करतो. त्याचं नाव आहे जालिंदर निंबाळकर. सावकाश सावकाश. तिला काय झालं अचानक? हो बाई, अहो जायचं काय जालिंदर निंबाळकरांकडे? अहो चांगली ओळख आहे माझी. हो नाही नाही भाऊ, मी माझी जाते. ओ बाई, एका साईडने चाला ना, नाही तर परत कुठल्या तरी गाडी खाली याल. अहो सगळी माणसं आमच्यासारखी चांगली नसतात काय. जालिंदर निंबाळकरांचं नाव घेतल्यावर ही एवढी घाबरली का असेल?